राज्यसभेसाठी भाजपने 4 उमेदवार जाहीर केलेले आहेत। भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया युनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात। त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। भाजपने या यादीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठा, आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला 4ही उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं दिसतंय। सोबतच यादीतून प्रादेशिक समतोल देखील राखण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं दिसतंय। विदर्भ, मराठवाडा, कोकणातील उमेदवारांना भाजपकडून यावेळी संधी देण्यात आलेली आहे। 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत। रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 7 जागा आहेत। भाजपचे राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे। विनोद तावडेंना संधी देण्यात आलेली आहे। रामदास आठवले यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। माया युनाते यांना देखील यामध्ये आता संधी देण्यात आलेली आहे राज्यसभेसाठी, आणि रामराव वडकुतेंना देखील उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून राज्यसभेच्या आहेत, ज्यासाठी निवडणूक होणार आहे। 16 मार्चला ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्यासाठी आता भाजपच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। भाजपने राज्यसभेसाठी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। माया युनाते, रामराव वडकुतेंना यामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि विनोद तावडे, रामदास आठवले यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातून 7 जागा रिक्त होत आहेत आणि राज्यसभेवर खासदार म्हणून आता भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 16 मार्चला राज्यसभेसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। त्यासाठी भाजपकडून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आलेली आहेत। सात जागांसाठी भाजपने हे आपले उमेदवार जाहीर केले। महाराष्ट्रातील संख्याबळ जर आपण पाहिलं तर जवळजवळ भाजपचे 4 उमेदवार हे हमखास निवडून येऊ शकतात। त्याच अनुषंगाने भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। भाजपने या यादीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग साधल्याचं देखील बोललं जात आहे।